सीना नदीकाठी आलेल्या महापुरामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी, वडकबाळ, हत्तूर आदी गावातील अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले। घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले। या पार्श्वभूमीवर इन्फोसिस फाउंडेशन, इन्फोसिस पुणे CSR आणि स्पर्श हीलिंग टच तसेच सेवा सहयोग फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत सुमारे 400 कुटुंबांना म्हणजेच अंदाजे 1600 नागरिकांना मदत पोहोचवण्यात आली। या किटमध्ये अन्नधान्य, दैनंदिन वापराच्या वस्तू तसेच आवश्यक साहित्याचा समावेश होता। ही मदत पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत सुरळीतरित्या पोहोचवण्यासाठी स्थानिक स्वयंसेवकांनी मनापासून परिश्रम घेतले। या मदत कार्याचा समन्वय इन्फोसिस फाउंडेशन, इन्फोसिस पुणे CSR, स्पर्श आणि सेवा सहयोग फाउंडेशनच्या टीम्सनी केला। स्थानिक नागरिकांनी या मदत कार्याबद्दल समाधान व्यक्त करत या संस्थांचे मनपूर्वक आभार मानले। नमस्कार, मी विठ्ठल मलकारे विंचुरे, राहणार वडकबाळ। गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये जी भवाढव्य अशी पूर परिस्थिती निर्माण झाली, कित्येक गावामध्ये अनेक शेती वाहून गेल्या, घरामध्ये पाणी जाऊन अनेक लोकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। घरातील भांडी सकट, वह्या, पुस्तके, भांडी, अन्नधान्य सगळं काही वाहून गेलं। अशा आसमानी संकटामध्ये इन्फोसिस फाउंडेशन आणि सेवा सहयोग या दोन कंपन्यांनी प्रत्येक घराला जीवनावश्यक वस्तूचं जे किट दिलंय, त्या किटमध्ये भरपूर असं जे सामान दिलं, त्याच्यामध्ये जे पूरग्रस्त लोक आहेत त्यांची खूप अशी मोठी मदत होणार आहे। त्याबद्दल आमच्या गावच्या वतीने आणि सगळ्यांच्या वतीने या दोन्ही कंपन्यांचं मी आभार मानतो। मी किरण नागनाथ तोडकरी, वांगी या गावी राहतो। आमच्या गावामध्ये दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी महापूर आलेला होता। हा महापूर गावामध्ये 10 ते 15 दिवस पूर्ण गावाला वेढा घातलेला होता। त्यामुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं होतं। सगळ्यांच्या घरात पाणी गेल्यामुळे भरपूर जणांच्या घरातलं अन्नधान्य असेल किंवा त्यांचं चादरी असतील किंवा कपडे असतील, सगळं काही वाहून गेलं तर पाण्यामध्ये। त्यामुळे आज पुणे येथील इन्फोसिस फाउंडेशन आणि सेवा सहयोग संस्था यांच्या टीम, त्यामध्ये प्रमोद जे आहेत, रोहित जे आहेत, रविकिरण जे आहेत आणि अनिल जे आहेत, या चौघांनी आमच्या गावाला जास्तीत जास्त कसं लोकांना अन्नदान किट वाटप करता येईल आणि त्या किटमध्ये जास्तीत जास्त जीवनावश्यक वस्तू कसं ॲड करता येईल त्यामध्ये, हे सगळं त्यांनी सतत सगळं पाहून एकदम त्यामध्ये किटमध्ये 22 क्वांटिटी आहेत, ते पूर्ण जीवनावश्यक वस्तू आहेत। या किटच्या माध्यमातून आमच्या गावातील भरपूर गरजू व्यक्तींना आज मदत झाली आहे। त्यामुळे मी गावचा रहिवासी म्हणून या चौघांचेही आणि इन्फोसिस फाउंडेशन व सेवा सहयोग संस्था पुणे यांचं मनापासून आभार मानतो। ನನ್ನ ಹೆಸರು ಮಾನಂದ ಅಣ್ಣಪ್ಪ ಕೋಳಿರಿ। ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಮಾಪೂರಿ ಬಂದಿತ್ರಿ। ನಮ್ಮ ಮನ್ಯಾಗೆಲ್ಲ ನೀರು ಬೇಕು, ಅನ್ನದೆಲ್ಲ ತೊಯ್ದಿತ್ರಿ। ಈ ಕಂಪನಿ ಮಂದಿ ಎಲ್ಲ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡೋದು, ಅವರಿಗೆ ಆಭಾರ। ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟಾರ, ಅನ್ನದ ಕೊಟ್ಟಾರ, ಎಲ್ಲ ಸಾಹಿತ್ಯ ಕೊಟ್ಟಾರ, ಎಲ್ಲ ಎಣ್ಣೆ ಹಿಡಿದು ಉಪ್ಪಿನ ಕೊಟ್ಟಾರ।